सोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष उदय आहेर आहेत। सर, जी काही चर्चा सुरू होती आता त्या चर्चेकडे कसं पाहता, काय असणार पुढे? नाही, दादांच्या जाण्याच्या नंतर जी उडीव पक्षामध्ये आहे ती पोकळी, जी मोठी पोकळी निर्माण झालेली आहे ती कोणी भरून करू शकला नाही। दादा होते आणि दादांच्या शब्दाला महाराष्ट्रामध्ये किंमत होती। दादांकडे सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या शब्दाला दादांकडे किंमत होती। अशा आपल्या सगळ्यांचे दादा आपल्याला सोडून गेल्याच्या नंतर आता नेमकी आमच्या राष्ट्रवादी परिवारावर एक मोठं संकट आलेलं आहे आणि हे संकट इतकं गडद आहे की बाहेर निघणं हे वर्षानुवर्षाचं पुढे अजून शक्य नाही। पण अशा परिस्थितीमध्ये शेवटी जनतेच्या दृष्टिकोनातनं, कार्यकर्त्यांच्या दृष्टिकोनातनं पक्ष सावरण्याची गरज आहे। त्यामुळे मला असं वाटतं की हा पक्ष, हा पवारांचा पक्ष म्हणून ओळखला जातो, ती ओळखच आहे, बरोबर। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जो नेतृत्व आहे, ती जो धुरा आहे, ती सुनेत्रा ताई वहिनीच्या आहेत। सुनेत्रा वहिनी दादांच्या धर्मपत्नी वहिनी ज्या आहेत त्या वहिनींकडे ती जावी। राज्याच्या विधिमंडळाचं नेतेपद देखील वहिनींना मिळावं। त्याच पद्धतीने या महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्री पद जे आहे, जे दादांचं रिक्त झालेलं आहे, ते पद त्यांना मिळावं। अशा पद्धतीची अनेक कार्यकर्त्यांची, जवळपास सगळ्या कार्यकर्त्यांची, परंतु या संदर्भात काही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यामध्ये काही चर्चा झाली का, काय बैठक झाली का? कारण आता राष्ट्रवादी जिल्हा परिषदेची जो निवडणूक सुरू आहे त्याचा प्रचार थांबला अशी देखील माहिती येते। प्रचार करू नये, घरोघरी पत्रक जाऊनच प्रचार वाटावा अशी एक बातमी समोर आली आहे। या अनुषंगाने आणि इतरही काही अशी पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांमध्ये काही बैठक झाली का, काही चर्चा झाली का, पुढे काय झालं? प्रचार नाही हो, आमचं सगळंच थांबलंय। प्रचार काय, आमचं सगळंच थांबलेलं आहे। श्वास थांबल्यासारखं झालंय। म्हणजे शब्द असे हे होत नाही, बोलताना सुद्धा आपण प्रचाराच्या बाबतीमध्ये कोण कार्यकर्त्याला उत्साह वाटणार आहे प्रचार करायला? कुठल्या कार्यकर्त्याला वाटणार आहे की आपण दादांविना प्रचार ही संकल्पनाच मुळात कार्यकर्त्यांनाच मान्य होणार नाही। त्यामुळे कुणी पत्रक काढणं, म्हणजे कुणी वरून आदेश देणं वगैरेची काही गरज नाही। दादांशिवाय प्रचार करणं, सकाळ झाली की दादांचा चेहरा पाहण्याची लोकांना सवय। 5:30 वाजेला दादा लोकांसाठी अवेलेबल असायचे। आता जाऊन प्रचार करायचा आणि लोकांना काय सांगायचं, मला मत द्या, हे कार्यकर्ते नाही हे करू शकत। परंतु तुम्ही आता जी भूमिका बोलून दाखवली की पुढे जी काही येऊन सुनेत्रा वहिनी यांनी पक्षाची धुरा सांभाळावी किंवा त्यांच्याकडे उपमुख्यमंत्री पद देखील त्यांच्याकडे जावं असं तुम्ही जे म्हणताय, या संदर्भात काही पक्षातल्या तुमच्या वरिष्ठ नेत्यांशी पक्षांतर्गत काही बैठक झाली, काही चर्चा झाली, पुन्हा वरिष्ठांशी तुमचं काही बोलणं झालं, असं काही झालंय का? नाही, माझं जे मत आहे हे कार्यकर्त्याचं मत आहे। मी जरी पक्षाचा उपाध्यक्ष असलो तरी माझं मत हे कार्यकर्त्याचं मत आहे। माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्ते जे महाराष्ट्रामध्ये आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, त्यांचं हे मत आहे। आम्ही निश्चितपणाने वरिष्ठ जे आमचे आहेत त्यांच्याशी निश्चितपणाने आमच्या भावना त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचवणारच आहोत। बरं, आम्ही त्यांच्याशी बोलणार आहोत आणि मला खात्री आहे की वरिष्ठ जे कोणी वरिष्ठ नेते आहेत पक्षाचे, ते सगळे नेते ह्या विषयाला, त्यांचं देखील मनात तेच आहे आणि ते या विषयाला सकारात्मक प्रतिसाद आम्हाला देतील याची मला खात्री आहे। कारण की दादांच्या नंतर पक्ष चालवणं ही सोपी गोष्ट नाही। त्याला एक पवार फॅमिलीतलं आणि करू शकणार, नुसती पवार फॅमिली म्हणून नाही पण करू शकणारे, आता वहिनी राज्यसभेचे सदस्य आहेत, वर्षानुवर्ष दादांचं पवार फॅमिलीचं राजकारण त्यांनी हँडल केलेलं आहे, बारामती पुस्तक असताना, पण त्यांना तो अनुभव आहे। परंतु एक सूर असाही येतोय की पार्थ पवार यांनी देखील पुढे यावं, त्यांच्या खांद्यावर देखील धुरा सोपवण्यात यावी, असा देखील एकीकडे चर्चा सुरू असताना तुम्ही सुनेत्रा वहिनींचं नाव घेता, म्हणून मी तोच प्रश्न तुम्हाला विचारतो की पक्षात या अनुषंगाने काही बैठक चर्चा झाली आहे का? नाही, पार्थ दादांचा विषय हा आहे की पार्थ दादा हे पक्षाचे युवा नेतृत्व आहे। भविष्य काळामध्ये पक्ष कसा असावा, पक्षाचं भविष्य काय असावं, या दृष्टीने निश्चितपणाने युवा नेते म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं आणि भविष्य काळामध्ये ते होईल। परंतु एक ज्येष्ठत्वाच्या नात्याने आज विधिमंडळाचं सगळं सांभाळायचं म्हटलं तर एवढ्या तरुण वयामध्ये अजून बऱ्याच गोष्टी असल्यामुळे भविष्य काळात तर पार्थ दादाच आमचे नेते असणार आहेत। आज ते युवा नेते आहेतच आमचे, परंतु अनेक वरिष्ठ नेते आहेत पक्षामध्ये सुद्धा, तर ह्या गोष्टी सांभाळण्याच्या दृष्टिकोनातून सुनेत्रा वहिनी ज्या पद्धतीने करू शकतील तेवढं पार्थदादा निश्चित चांगलं करू शकतील, त्याच्याविषयी वाद नाही। परंतु सिनियरिटीचा पण एक भाग असतो आणि तो भाग यावा या गोष्टीने आमचं म्हणणं आहे। अजून एक प्रश्न, दोन्ही राष्ट्र याव्या अशा चर्चेनं पुन्हा एकदा जोर धरला। इतकंच नाही तर जिल्हा परिषद निवडणुकीनंतर या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार होते अशी देखील चर्चा झाल्याची माहिती होती। तुम्ही प्रदेशाचे उपाध्यक्ष आहात,
या अनुषंगाने काही चर्चा झाली, एकत्र येणार आहात याविषयी काय सांगताय? नाही, एकत्र येण्याविषयी तर निश्चितपणे सगळ्यांचं आत्ताची परिस्थिती आमच्यावर अशी ओढवलेली आहे की एक कुटुंब म्हणून एकत्र येण्याशिवाय पर्याय पण नाही, एकत्र आलं पाहिजे. याविषयी जेव्हा 1-2 वेळेला दादांशी बोलणं झालं होतं की दादांची त्यावेळेला अगदी डिटेल नाही, पण दादा म्हटले होते की हो, असं काहीतरी आपण लोकांमध्ये चर्चा आहे, आपण पण त्या गोष्टीचा विचार करू. शेवटी दादांच्या मनात निश्चितपणे दादांचं मन इतकं हळवं होतं आणि सॉफ्ट होतं ना की दादांनाही वाटायचं की कुठेतरी कुटुंब म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं कुटुंब, पवार कुटुंब नाही नुसतं, तर राष्ट्रवादीचं कुटुंब दुभागलेलं आहे, ते होऊ नये, एकत्र यावं ही दादांची इच्छा होती. आणि आता एकत्र यायचं राहिलं काय, आम्ही एकत्रच आहोत. ओके. तर आपण पाहू शकता अजित पवार यांच्या निधनानंतर खरं तर संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आणि त्यांच्या निधनाच्या 2 दिवसानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा पुढचा नेता कोण असणार अशा ज्या चर्चा सुरू आहेत, त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातूनच हे महाराष्ट्राचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत उदय आहेर यांनी सांगितले की आता सुनेत्रा पवार यांनी पुढे येऊन पक्षाची धुरा सांभाळावी अशी पक्षातील सर्वांची इच्छा असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलंय. पुण्याहून किरण शिंदे, लोकमत व्हिडिओ.